घेतलाय आणि आता मंदिर बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात शिवसेना राम मंदिराच्या मुद्द्यावरून अधिक आक्रमक राहील असे संकेत देतानाच राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मात्र सस्पेन्स कायम ठेवलाय। नेमकं युतीचं काय होणार हे थेटपणे न सांगता उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की युतीचा निर्णय राज्यातली जनताच घेईल आणि तोपर्यंत एकला चलो रे आजचा नारा सुरूच राहील। धर्मेंद्र झोरे ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरनं। धर्मेंद्र, काय पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या सभेवर ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय की जनताच आता निर्णय घेईल, कशी घेईल जनता निर्णय? जे उद्धवजींचं झालं त्यामध्ये एक निर्वाणीचा इशारा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे की कंडिशनल जो सपोर्ट त्यांनी आज व्यक्त केलाय की मी सोबत आहे, पण जो आहे तो महत्वाचा आहे आणि अनेक धर्मेंद्रजी, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये, मी पुन्हा एकदा तुमच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। दरम्यान उदय तानपाठक ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरनं। उदयजी, काय उद्धव ठाकरे यांच्या या सभेतल्या मुद्द्यांवरची प्रतिक्रिया? उद्धव ठाकरेंनी एकतर या सभेत पुन्हा एकदा मोदींवर आणि भाजपवर टीका केली तर आहेच, पण त्यांनी आणखीन एक गोष्ट आज सांगितली की शेतकऱ्यांसाठी आम्ही लढू, म्हणजे राम मंदिराचा लढा शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे हा त्याचा अर्थ आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी युतीबद्दलचं विधान जे त्यांनी केलं की माझ्या बोलण्याचा अर्थ लगेच तुम्ही आता काढू नका की युती होईल, पण आम्ही युती मांदी काय ते बघून घेईल, आमचा निर्णय आम्ही घेतला, लोकांना विचारून निर्णय, हे असं होत नाही। पण त्यांनी पुन्हा एकदा तेच हे केलेलं आहे। मात्र आजची पंढरपूरच्या सभेची गर्दी ही खरोखर लक्षणीय गर्दी होती। त्याची कारण काही असू देत, पण भाजपला विचार करायला लागणार आहे, अगदी विचार करावाच लागणार त्यांना। उद्धव ठाकरेंनी आता हे सुरू केलेलं आहे पूर्णपणे कॅम्पेन, असं अर्थ आहे। यासोबतच एक अगदी छोटासा ब्रेक घेऊया, काही क्षणांचा ब्रेक, आणि ब्रेकच्या नंतर आमचे मॅनेजिंग एडिटर सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत, उमेश कुमावत, आणि आणखीनही काही मान्यवर आपल्यासोबत असणार आहेत। एक छोटासा ब्रेक काही क्षणांचा, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। पंढरपुरातून प्रत्येक क्षणाची खबर। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी मी वैभव सोनवणे पंढरपुरात आहे। विशाल परदेशी चंद्रभागेच्या मैदानावर आहे। मी सागर सुरवसे सोलापूरच्या विमानतळावरती आहे आणि अवघी पंढरीनगरी उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज आहे। उद्धव ठाकरे सांगणार शिवसैनिकांना निवडणुकीची रणनीती। पहिले मंदिर फिर सरकार, अयोध्येनंतर आता शिवसेनेची पंढरपुरातून गर्जना।